नमो बुद्धाय. धम्म क्रांतीचे मुख्य प्रवर्तक, विश्वाला शांतीचा, समतेचा आणि ममतेचा संदेश देणारे महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध यांना मी त्रिवार वंदन करतो. महान त्यागी आदरणीय तथागतांचा भिक्खू संघाला सुद्धा मी त्रिवार वंदन करतो, ज्यांच्यामुळे आम्हाला आमच्या मानवी जीवनाचे खरे मोल प्राप्त झाले, असे परमपूज्यनीय बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी त्रिवार वंदन करतो. धम्मदेशनेमध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आदरणीय श्रद्धासंपन्न धम्म उपासक, धम्म उपासिका, धम्म बालक आणि बालिका, सर्वांना मी माझी मंगल मैत्री प्रदान करतो. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी संबोधित ज्ञानामध्ये सृष्टी चक्राचे विज्ञान काय आहे याचे संशोधन केले. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांना या सृष्टी चक्राचे खरे विज्ञान अभ्यास करताना, ध्यान साधना करताना सृष्टी चक्राच्या विज्ञानाबद्दल सखोल ध्यान साधना करताना अनेक मारसेनांना पराजित करावे लागले. अति परिश्रमाने, त्यागाने, कठोर ध्यान साधनेने बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधी प्राप्त झाली. आज जगामध्ये महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या प्रतित्य समुत्पाद या सृष्टी चक्राचे जे विज्ञान आहे, यावर अनेक वर्षापासून वैज्ञानिक रिसर्च करत आहेत. त्या काळात ही प्रतित्य समुत्पाद सत्य होते, आजही आहे आणि भविष्यामध्येही राहील. आजच्या धम्मदेशनेमध्ये प्रतित्य समुत्पाद हा दुःख नष्ट करण्याचा मूळ गाभा आहे. गेली 2500 वर्षे अभ्यासकांमध्ये बुद्ध विचार हा गहन चर्चेचा विषय झाला आहे. त्या काळापासून बुद्ध विचाराने ज्याप्रमाणे सर्वसामान्यांना जगण्याचा एक नवीन दृष्टिकोन दिला, त्याप्रमाणे विद्वानांना देखील एक नवा तत्वज्ञानिक दृष्टिकोन दिला आहे. सर्वसामान्यांना दुःख मुक्तीचा मार्ग सांगताना महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध त्यांना अरिय अष्टांगिक मार्ग दाखवितात, तर विद्वानांना अनित्य आणि अनात्माचा सिद्धांत उलगडून दाखविताना प्रतित्य समुत्पाद सांगतात. म्हणूनच बुद्ध विचार जसे सामान्यांना प्रिय वाटतात, तसे ते अभ्यासकांना देखील विचार प्रवर्तक वाटतात. विनय पिटकातील महावग्गमधील महाखंदको सुत्तात महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या संबोधित ज्ञानाचे वर्णन केले आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे
महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी त्या रात्रीच्या प्रथम प्रहारात प्रतित्य समुत्पात्या कड्या ओळखून त्याचे अनुलोम आणि प्रतिलोम जाणल्यावर त्या कड्यांचा निरोध कसा करता येतो हेही जाणले. प्रतित्य समुत्पादाचे महत्व यातच आहे की जसे ते दुःखाचे कारण सांगते तसेच ते दुःख मुक्तीचा मार्गही दाखवते. प्रतित्य समुत्पादाच्या सिद्धांतानुसार इमस्मिन् सती इदं होती, इमस्मी असती इदं न होती, म्हणजे याच्यामुळे हे होते, हे जर नसेल तर ते होणार नाही. या सिद्धांतानुसार प्रत्येक घटना उत्पन्न होण्यासाठी अनेक कारणांची मालिका कारणीभूत ठरते. जर ही घटना नष्ट करायची असेल तर ती घटना उत्पन्न करणाऱ्या कारणांना नष्ट करावे लागेल. सतत 6 वर्षे कठोर साधना केल्यानंतर, तप केल्यानंतर शेवटी उरुवेला म्हणजे जी आजची बोधगया आहे, त्या उरुवेलाच्या बोधी वृक्षाखाली महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांना 7 आठवडे कठोर ध्यान साधना केल्यानंतरच सम्यक संबोधी प्राप्त झाली. दुःखाची उत्पत्ती आणि त्याचा नष्ट करण्याचा मार्ग समजला. हा सिद्धांत केवळ बुद्ध विचाराचाच कणा नव्हे तर संपूर्ण सृष्टी चक्राचे विज्ञान आहे. दीघनिकायमधील महानिदान सूक्तमध्ये महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध भंते आनंद यांच्याशी बोलताना म्हणतात, मा हेवं आनंद अवच, मा हेवं आनंद अवच गंभीरो चायं आनंद पटिच्च समुत्पादो गंभीर भासोच एतस्स आनंद धम्मस्स अननुबोध अपट्टी वेदा एवमयं पदा तंता कूलकता जाता कुलगंठीक जाता मुंज पब्बज्ज भूता अपायं दुग्गंती विनिपातं संसारं नाती वत्तती, म्हणजे आनंद हे प्रतित्य समुत्पाद गंभीर आहे आणि गंभीरपण दिसते. आनंद हे न जाणल्यामुळे, सूक्ष्मपणे न अभ्यासल्यामुळे सर्व लोक गुंता झालेल्या सुतळीसारखी गाठ पडल्यामुळे या संसार चक्रात अडकून पडलेले आहेत. मध्यम निकायातील ओपमग्गवग्गो सुत्तात भिक्खूंना देशना देताना महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात, यो पटिच्च समुत्पादं पස්සति सो धम्मं पස්සति, यो धम्मं पස්සति सो पटिच्च समुत्पादं पස්සतीति, म्हणजे जो प्रतित्य समुत्पाद पाहतो तो धम्म म्हणजे वस्तूंचे अंतर्वक्र स्वरूप पाहतो. जो धम्म पाहतो तो प्रतित्य समुत्पाद पाहतो. एके ठिकाणी महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध स्पष्ट म्हणतात की प्रतित्य समुत्पाद मध्ये कुशलता प्राप्त केल्याशिवाय भिक्खूंना पंडित म्हणता येणार नाही, विद्वान म्हणता येणार नाही. याचाच अर्थ महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी प्रतित्य समुत्पादाला अतिशय महत्वाचे स्थान दिले आहे. त्या काळी आणि नंतरही अस्तित्वात असलेल्या अनेक धार्मिक पंथांनी सृष्टीच्या निर्मितीबद्दल काही काल्पनिक
आणि अतिरंजित गोष्टी रचल्या होत्या आणि जीवनातील दुःख हे पूर्वजन्माची कर्मफळे आहेत असे सांगितले. या सर्व अंधश्रद्धा आणि कर्मकांडांना प्रतित्य समुत्पाद चोख उत्तर देते. हा सिद्धांत संपूर्ण जीवनसृष्टीतील अनित्यता, अनात्मता आणि दुःखता याचे स्पष्टीकरण वैज्ञानिक पद्धतीने देते. आयुष्यात दुःख आहे हे आर्य सत्य आहे. प्रतित्य समुत्पादाच्या आधारावर दुःखाचा उदय कसा होतो आणि निरोध कसा होऊ शकतो हे महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी सर्वात पहिल्यांदा दाखवून दिले आहे. हा सिद्धांत सांगतो की आपल्या आंतरिक किंवा बाह्य वातावरणात क्षण प्रतिक्षण उत्पन्न होत असलेल्या घटनेच्या मागे पूर्वी घडलेली एखादी घटना कारणीभूत ठरते आणि ही पूर्वीची घटना देखील दुसऱ्या एका घटनेमुळे उत्पन्न झालेली असते. या कारण कार्यमुळेच घटनेचे चक्र अबाधित चालू राहते. हाच नियम सृष्टीतील अस्तित्व असलेल्या प्रत्येक घटकासाठी आधारभूत ठरतो. आर्य सत्याचे पहिले सत्य म्हणजे दुःखाचे मूळ कारण अज्ञान किंवा अविद्या आहे. अविद्यापासूनच सुरू झालेला हा प्रवास मृत्यूपर्यंत कसा पोहोचतो याचे अतिशय शास्त्रीय पद्धतीने महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी सांगितलेले आहे. यातून सुरू होतो 12 घटनांचे कारण समूह, ज्याला भवचक्र असे म्हटले जाते. या कारण समूहाचा निरोध नष्ट केला तर भवचक्राचा निरोध होऊ शकतो असे प्रतिपादन महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी केले आणि त्यांची सैद्धांतिक मांडणी केली. हे भवचक्र जेव्हा नष्ट होते तेव्हा ती निब्बाण अवस्था असते. या भवचक्रात 12 अंग आहेत आणि या 12 कड्या दुःखांची कारण मालिका म्हणजे दुःख समुदाय आहेत. 4 आर्य सत्याची जाणीव न होणे म्हणजे जीवनातील अनित्यता, अनात्मता आणि दुःखता न ओळखणे म्हणजेच अविद्या. आपल्या पूर्व आयुष्याच्या म्हणजेच होऊन गेलेल्या काळातील अविद्येमुळे कायिक, वाचिक आणि मानसिक रागयुक्त संस्कार निर्माण होतात. बौद्ध तत्वज्ञानात रूप, रस, भय इत्यादी 52 प्रकारचे संस्कार सांगितलेले आहेत. पूर्व आयुष्यातील संस्कारामुळे कुशल अथवा अकुशल चित्त म्हणजे विज्ञान उत्पन्न होते. विज्ञान हे ज्ञानमूलक, भावनामूलक आणि क्रियाशील असते. विज्ञानाच्या या त्रिविध प्रकृतीमुळे रूप, रस, गंध, स्मृती, हर्ष, लज्जा इत्यादी संस्कारांना एकत्र ठेवून त्यांच्यात संबंध राखणे व त्यांना योग्य त्या कामाला लावणे हे विज्ञानाचे काम आहे. विज्ञानामुळे नाम रूप उत्पन्न होते. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या मते प्राणी हा भौतिक व मानसिक तत्वे मिळून बनलेला आहे. भौतिक तत्वांमध्ये पृथ्वी, जल, वायू व अग्नी ही 4 तत्वे आहेत. तर मानसिक तत्वांमध्ये विज्ञान, वेदना, संज्ञा,
व संस्कार ही तत्वे आहेत. हीच भौतिक आणि मानसिक तत्वे म्हणजे नामरूप होय. नामरूपामुळे छडा यतन म्हणजे 6 इंद्रिय, डोळे, कान, नाक, जिव्हा, त्वचा आणि मन उत्पन्न होतात, ज्यामुळे सृष्टीतील निरनिराळ्या वस्तूंचे ज्ञान होते व त्याप्रमाणे संस्कार तयार होतात. प्रत्येक इंद्रियाचा वस्तूंशी झालेला संपर्क म्हणजे स्पर्श. छडा यतनाचा जेव्हा बाह्य जगताशी झालेल्या स्पर्शामुळे जी अनुभूती येते ती वेदना संवेदना होय. एखाद्या विषयांप्रती प्रचंड इच्छा म्हणजे तृष्णा. वेदनेमुळे तृष्णेची उत्पत्ती होते. विषयांप्रती प्रचंड आसक्ती म्हणजे उपादान. जीवाचे अस्तित्व म्हणजे भोग. याला उपादान हे कारण आहे. जन्म उत्पत्ती म्हणजे जाती, तर इंद्रियाची शिथिलता, स्कंदाचे जीर्णता व मरण म्हणजेच जरा मरण होय. जन्मामुळेच जरा व मरण होते असे बुद्ध महानिदान सूत्रात म्हणतात. याचाच अर्थ अविद्यामुळे संस्कार, संस्कारामुळे विज्ञान, विज्ञानामुळे नामरूप, नाम रूपामुळे छडायतन, छळायतनमुळे स्पर्श, स्पर्शामुळे वेदना, वेदनांमुळे तृष्णा, तृष्णेमुळे उपादान, उपादानामुळे भव, भवामुळे जाती व जातीमुळे जरा मरण होते. अविद्यापासून सुरू होऊन जरा मरणपर्यंत आलेल्या साखळीला प्रतित्य समुत्पादाचे अनुलोम म्हटले आहे. अविद्यामुळे मरण म्हणजे अंतिमतः दुःख हे कसे होते हे आपल्याला ही साखळी दाखवते. दुःखमुक्तीचा मार्ग म्हणजे प्रतित्य समुत्पादाचे प्रतिलोम. यात शेवटून सुरुवात करावी लागते. प्रत्येक कडीला नष्ट करीत शेवटी अविद्येचा विरोध हा 4 आर्य सत्यांच्या आचरणाने होतो. जर आपण आपल्या आयुष्यातील एक दिवस क्षणांच्या कालखंडात विभाजित केला तर असे दिसेल की प्रत्येक क्षणाचा जन्म होतो, तो उत्कर्ष पावतो व त्याचा भंग होतो. त्यानंतर लगेच दुसऱ्या क्षणाचा जन्म होतो. या दृष्टीने पाहिल्यास प्रत्येक क्षणी जन्म व मृत्यू होतच राहतो. एका क्षणाचा मृत्यू हा दुसरे क्षणाचा जन्म असतो. म्हणजे जन्म आणि मृत्यूमध्ये अंतर नसून ती एक निरंतर अशी साखळी आहे. नदीच्या पाण्यातील धारा देखील अनेक थेंबांची मालिका असते. सृष्टीतील प्रत्येक घटकाचे मूळ स्वरूपाने हाच साक्षीभाव आहे. प्रतित्य समुत्पादातील या 12 कड्या या भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळाशी संबंधित दिसतील. अविद्या आणि संस्कार हे भूतकाळ म्हणजेच पूर्वीचा क्षण दर्शवितात, तर विज्ञान, नामरूप, छडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, भव, उपादान हे वर्तमान काळ म्हणजे आताच्या क्षणाचा जन्म दर्शवितो. यामुळे येणारे जरा मरण हे दुःख म्हणजे भविष्यकाळ किंवा पुढचा क्षण दर्शवितात. याचाच अर्थ प्रत्येक क्षणी आपला जन्म व मृत्यू होत असतो. मात्र हे सर्व क्षण
एका मागून एक सतत प्रवाही असल्यामुळे आपल्याला ते जाणवत नाही. आणि म्हणूनच दुःखाची ही अखंड मालिका आपण अनुभवत असतो. या दुःखातून मुक्त होण्याचा प्रत्येक क्षणी विचार करणे हा सम्यक मार्ग आहे. तर या दुःख निरोधासाठी प्रत्येक क्षणी प्रयत्न करणे हा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. म्हणूनच प्रतीत्य समुत्पादाला बुद्ध विचारांचे केंद्रस्थान म्हटले जाते. या सृष्टीतील प्रत्येक घटकाचे अस्तित्व हे प्रतीत्य समुत्पाद सिद्धांताने मांडता येते. आणि म्हणूनच ईश्वर, आत्मा, व्रत, वैकल्य या धारणा फोल ठरतात, निष्फळ ठरतात. राजगृहामध्ये भिक्षाटन करताना भंते अस्साजी यांच्याकडून सारीपुत्तने प्रतीत्य समुत्पादाची व्याख्या ऐकूनच धम्माची दीक्षा घेतली होती. आजच्या या धावपळीच्या काळामध्ये अनेक प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात. मात्र प्रत्येकाने प्रतीत्य समुत्पाद दुःख मुक्तीचा जो मार्ग दाखवलेला आहे तो आर्य अष्टांगिक मार्ग आहे. आणि प्रतीत्य समुत्पादामध्ये दुःखाचे मूळ कारण, दुःख उत्पत्ती आणि दुःख कशी नष्ट करता येईल याचा अभ्यास आहे. आर्य अष्टांगिक काळाचा जो मूलभूत पाया आहे हा पाया प्रतीत्य समुत्पाद आहे. म्हणून मी आदरणीय श्रद्धा संपन्न उपासक आणि उपासिकांना या धम्मदेशनेद्वारे विनम्र निवेदन करतो की आपण महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी जे प्रतीत्य समुत्पादाचे चक्र दर्शविलेले आहे, सांगितलेले आहे, त्याचा अभ्यास करावा. आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन करावे. दस पारमिता समजून घ्याव्यात आणि हे महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या धर्माचे विचार आचरणात आणून आपले जीवन सुखी संपन्न करावे. हा आमचा मनुष्य जन्म सफल व्हावा, दुःखमुक्त व्हावा, निर्वाण पदाची प्राप्ती व्हावी यासाठी कुशल कर्म करून सुखाची उत्पत्ती होते. म्हणून मी सर्वांना या धम्मदेशनेच्या शेवटी एकच सांगू इच्छितो की सर्वांनी महान असा ग्रंथ परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ जो लिहिलेला आहे या ग्रंथाचे पठण करावे. धम्मामुळे मनुष्याला सुख प्राप्ती होते. म्हणून धम्माचा अभ्यास करणे आवश्यक आहे. भवतु सब मंगलम. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. जळातील, थळातील आणि गगनातील सर्व प्राणी सुखी होत. सर्वांवरती महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो.